महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले असून मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल। मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन केले। येणाऱ्या 2026 ते 27 या वर्षात मराठी शाळांमध्ये किमान 25% पटसंख्या वाढलेली दिसेल, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली। आमदार विक्रम पाचपुते यांनी मराठी शाळांच्या पटसंख्येचा प्रश्न उपस्थित केला। तसेच आमदार अमित देशमुख यांनी इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची आहे का असा प्रश्न उपस्थित केला। यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले की सर्व माध्यमांच्या, सर्व भाषिकांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक आहे। त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे। मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी बोलताना म्हटले। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, टीव्ही 24 न्यूज वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। आपण जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आरटीईच्या संदर्भातला, तर अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी पहिला मुद्दा आपला इंग्रजीचा होता, इंग्रजी सेमी इंग्रजी, तर अध्यक्ष महोदय आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की साधारणतः 2000 पासून इंग्रजीच्या संदर्भातलं धोरण आपल्या सगळ्या राज्यांनी स्वीकारलेलं आहे आणि मराठीच्या संदर्भामध्ये तर 2020चा आपल्या राज्याचाच कायदा आहे की मराठी भाषा शिकवणं बंधनकारक। आणि म्हणून निश्चितपणे आता ज्या ज्या काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही बाबी विशद केलेल्या आहेत, त्यातल्या त्यात इतर माध्यमांच्या शाळेमध्ये पण ज्या काही चांगल्या गोष्टी असतील की जेणेकरून ज्या बाबी विद्यार्थ्यांच्या हिताच्या आहेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे काही विशद केलेले आहे त्याप्रमाणे आपण त्याचा स्वीकार करत आपण त्या ठिकाणी पुढे जातो आहोत। मला वाटतं की आरटीईच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी यापूर्वी मूळ नियमामध्ये 1 किलोमीटरची तरतूद आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी 3 किलोमीटर पर्यंतचे प्रावधान करण्यात आलेलं होतं, परंतु ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या आत जर शाळा उपलब्ध नसेल, एकीकडे अध्यक्ष महोदय आम्ही मराठी शाळा बंद पडतो आहोत याच्यावर चर्चा करतो आहोत आणि दुसरीकडे मराठी शाळा जवळ उपलब्ध असताना त्या शाळेत प्रवेश घेणार नाही आणि 25 किलोमीटर 10 किलोमीटरवरच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी आरटीईच्या माध्यमातून आग्रह करणार, तर यालाही कुठेतरी आपण सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे। बरं, ती लहान बालक आहेत, त्याला 2-2, 5-5 किलोमीटर त्या ठिकाणी तुम्ही प्रवासामध्ये ने आण याच्यामध्ये आम्ही हे करणार। पहिलीचे लहान मुलं आहेत तरी पण चला जिथे शाळा उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण सहानुभूतीने विचार करू आणि शाळेच्या पासून कोणी वंचित राहणार नाही, कोणीही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही याची शासन अध्यक्ष महोदय आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद। मी दादांचं अभिनंदन करतो, त्यांनी जे काही सांगितलं, पण माझ्याकडे एक सरकारचा अहवाल आहे, त्यात जवळपास 10,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, 11,181 शाळांमध्ये संरक्षक भिंत नाही, 4,388 शाळांमध्ये मुलींकरता वॉशरूम नाहीत, 21,050 मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये संगणक व्यवस्था पोहोचली नाही, 6,165 शाळांमध्ये दिव्यांगांकरता जायला यायला रस्त्याची सुविधा नाही, 11,584 शाळांमध्ये ठीक आहे, खेळण्याचे मैदान नाही। एक मिनिट, माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना की या सगळ्या व्यवस्था करण्याच्या मागे आपल्या खात्याला बजेट निर्माण करून हे आपण करणार आहोत का, नंबर 1। नंबर 2, जिथे मराठी शिकवणं अनिवार्य अशा अल्पसंख्याक गटातल्या शाळांमध्ये मराठी शिक्षकच नाही, त्यामुळे ज्यांना आपण अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला आहे तिथे आपण मराठी शिक्षक देऊन मराठी शिकवणार आहोत का? अध्यक्ष महोदय,
ज्या इतर भाषिक शाळांमध्ये मराठी शिकवण्याच्यासाठी शिक्षक नसतील तर मराठी भाषा शिकवण्याच्यासाठी मराठी शिक्षण घेतलेलाच शिक्षक अनिवार्य त्या ठिकाणी करण्यात आलेले, तो त्या नियमामध्ये त्या पद्धतीची तरतूदच आहे. दुसरा विषय, ज्या पद्धतीच्या सूचना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत, निश्चितपणे मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो, येणाऱ्या आपल्या सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही विभागाने याचं अतिशय सूक्ष्म नियोजन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलेलं आहे. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या 26-27 मध्ये आपल्या मराठी शाळेमध्ये किमान 25% पटसंख्या वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. अध्यक्ष महोदय, आजही अनेक आपले शिक्षक बंधू भगिनी अतिशय समर्पित पद्धतीने काम करतायत. परभणीमध्ये आमची जिल्हा परिषदची एक शाळा आहे अध्यक्ष महोदय, त्या शाळेमध्ये आजूबाजूच्या गावातले लोक आपल्या पाल्यांना याच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून भाड्याने घर घेऊन त्या ठिकाणी पालक राहायला येतात. आमची कोल्हापूरची नगरपालिकेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये प्रवेश मिळायला पाहिजे म्हणून रात्रभर मुक्कामाला पालक येऊन तिथं लाईन लावतात. असे हजारोने शाळा आहेत. अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे, आपण म्हणतात ती पण वस्तुस्थिती आहे, परंतु हे जे काही आव्हान आपल्या समोर आहे, मला वाटतं की आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी जर जाणीवपूर्वक या शाळेंकडे लक्ष दिलं, आमच्या भिवंडीच्या महानगरपालिकेच्या शाळा अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी पाहिल्या पाहिजेत.